मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची ही बैठक होती। बैठकीनंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावरून टीकास्त्र डागलं। निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनच आत्ताची आमची पक्षांतर्गत बैठक होती। त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत, त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेट दिलेले बोलतील। दरम्यान राज्यात जातीपातींमध्ये वाद पसरवून मतं घेतली जातील अशी टीका राज ठाकरेंनी यावेळी केली। पाहूया। हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे ही मतं देतील देखील, पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या, म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली ज्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी, आणि हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण, कळलं का? हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं। मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारी जी लोक आहेत, महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे। किती आवडलेलं काही असलं, की आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती, पण असलं जर विष घालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं, काय होणार महाराष्ट्राचं? आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल, खून खराबही होती याच्यावरनं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।